जेव्हा जगाला व्यवसाय करायचा माहित नव्हता, वेल्थ क्रिएशन माहित नव्हतं, त्यावेळेला आमच्याकडे लक्ष्मी सूक्त लिहिलं गेलं. आणि हे जे दक्षिणेकडे तुम्ही देवळं बघता की यांच्याकडे एवढं सोनं आहे तेवढं सोनं आहे, देऊळ तर अध्यात्माचं प्रतीक आहे. सोनं कसं काय ह्यांच्याकडे एवढं? एक लक्षात ठेवा, जब ग्लोबलाइजेशन को एक्सेप्ट किया है तो कॉम्पिटिशन को एक्सेप्ट करना ही पडेगा. खड्ड्यात असलेल्या माणसाला आणखीन खड्डा खण म्हणजे पाणी लागेल असं सांगणार काय? शी सेड यू आर द फर्स्ट बिझनेसमॅन हू टॉक्ड ऑफ माय प्रॉफिट्स फर्स्ट देन युअर प्रॉफिट्स. 40 कोटीचा मध्यम वर्ग आणि 20 कोटीचा असा मध्यम वर्ग की जो मध्यम वर्गात प्रवेश करायला उत्सुक आहे. दॅट 20 crore विल इन्क्रीज देअर इन्कम बाय 3 times इन नेक्स्ट 7 to 8 years. हे पहिलं दशक आहे जिथे भारताचा हुंकार जगात ऐकू येतोय ढरकाळी. सर्वप्रथम मी माझे मित्र अतुल राजोळी यांचं अभिनंदन करतो. गेले अनेक वर्ष महाराष्ट्राला उद्योजक बनवण्याकरता त्याची धडपड करतायत. त्याचं हे दृश्य स्वरूप आज माझ्यासमोर आहे. मला असं कळलं की संभाजीनगर ते नागपूर आणि खाली रत्नागिरी ते मुंबई अशा सर्व ठिकाणचे जे उद्योजक होऊ इच्छित आहेत किंवा जे लघु उद्योजक आहेत, सूक्ष्म उद्योजक आहेत, ते इकडे आलेले आहेत. सध्या अशा काळात मी फिरतोय की संभाजीनगर, रत्नागिरी, मुंबई, नागपूर म्हटल्यानंतर मला काय आठवत असेल हे तुम्हाला लक्षात येईल. पण याच्यात एक गोष्ट नक्की जाणवली की या सगळ्या महानगरपालिकांमध्ये प्रत्येकाने आपापला पक्ष बदलला आहे. फक्त अतुल राजोळींनी उद्योजक घडवणे हा पक्ष बदललेला नाही. त्यामुळे काल रात्री सुद्धा 11 वाजेपर्यंत 10 वाजेपर्यंत रादर पॉलिटिकल स्पीच सगळी चालू होती, चॅनलवर होतो. सो इट्स अ वेलकम चेंज फॉर मी. इट्स अ रिफ्रेशिंग की जे मला करायला आवडतं ते मला इथे करायला मिळतंय, त्याबद्दल थँक्यू. आणि हे ऐकायला माझे मित्र, वर्गमित्र प्रदीप ढवळ आलेले आहेत. कोकणातले अत्यंत यशस्वी लघु उद्योजक आहेत. एका अत्यंत एक्साइटिंग काळामध्ये तुमच्या सगळ्यांचा जन्म झालेला आहे. हाच जर तुमचा जन्म 1950 1940 साली झाला असता तर तुमच्यासमोर काय वाढून ठेवलं होतं? म्हणजे तुम्ही 1950 ते 1980 हा जर तुमच्या करिअरचा काळ मानला असता तर काय तुमचं भविष्य होतं? त्या काळात काय परिस्थिती होती? फक्त एक झलक सांगतो आणि मग आत्ताची स्थिती कम्पेअर करा. पहिली गोष्ट, देर वर नो MIDC. करेक्ट. 61ला MIDC आली आणि ती एस्टॅब्लिश होऊन सर्वत्र प्रसरायला 90चं दशक उजाडलं. देर वॉज नो IT इंडस्ट्री, देर वॉज नो मीडिया, देर वॉज नो सोशल मीडिया, विच इज एन ॲडव्हान्टेज ऑर डिसएडव्हान्टेज. थर्ड मोस्ट इम्पॉर्टंट इज दॅट there were no entrepreneurial models in front of you to follow. किसको देखे, किसको आगे जाए. आणि सर्वात महत्त्वाचं शेवटी म्हणजे तेव्हा लक्षवेध नव्हतं. सो ऑब्वियसली देर वॉज नो रोड मॅप क्रिएटर्स फॉर दिस. त्या काळातली आर्थिक प्रगती काय होती याचे फक्त आकडे तुमच्या समोर मांडतो. मग आत्ताचे आकडे 1950 47ला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. त्यावेळेला जागतिक व्यापारातला आपला वाटा 4% होता, 4%, की जो 17व्या शतकामध्ये शिवाजी महाराजांच्या निधनाच्या आसपास 25% होता. आणि तेव्हाचा जो भारत आहे तो ज्या अखंड भारताची आपण कल्पना करतो तो अखंड भारत होता. And we were loosely associated with Cambodia, Thailand, and Sri Lanka, Myanmar, Bangladesh, Pakistan. They were all, Dubai was non-existent at that point of time. आणि त्यावेळेला 25% ट्रेड होता. याचा अर्थ त्यावेळचे जे लघु उद्योजक होते गावागावातले पारंपरिक उद्योग तुमचेच, आपल्या सगळ्यांचे पूर्वज. सो दे हॅड द क्वालिटी ऑफ दॅट प्रोडक्ट विच कॅन बी ट्रान्सपोर्टेड. करेक्ट. युरोपामध्ये नेमकं काय विकलं जात आहे? लॅटिन अमेरिका वॉज आउट ऑफ क्वेश्चन. अमेरिका वॉज व्हर्च्युअली नॉन एक्झिस्टंट ॲट दॅट टाइम.
So they knew exactly what is sold in which market. So there were sea routes, there were land routes, that was called a silk route or otherwise. So they had packing which is seaworthy, nahi to product ja hi nahi sakta, correct? So they had market intelligence, they have trade routes, they have trade vehicles, म्हणजे त्यांच्याकडे जहाजं होती. आणि हे जे दक्षिणेकडे तुम्ही देवळं बघता की यांच्याकडे एवढं सोनं आहे तेवढं सोनं आहे, ह्याला देऊळ तर अध्यात्माचं प्रतीक आहे, सोनं कसं काय ह्यांच्याकडे एवढं, नाही का, असं येतं ना मनामध्ये. सो ऍक्च्युली ती टेम्पल्स नव्हती, दे वर टेम्पल्स अँड बँक. अँड दीज बँक्स यूज टू फंड द कंपनीज विच वुड ऍक्ट ॲज इंटरनॅशनल एजन्सीज टू डू इंटरनॅशनल ट्रेड. मग हे कल्चर आमच्याकडे कुठून आलं? जेव्हा जगाला व्यवसाय करायचा माहीत नव्हता, वेल्थ क्रिएशन माहीत नव्हतं, त्यावेळेला आमच्याकडे लक्ष्मी सूक्त लिहिलं गेलेलं आहे. आणि तेव्हा लक्ष्मीची निर्मिती कशासाठी याचा पर्पज दिलेला आहे. नंतर वेळ मिळाला तर मी त्यातले काही श्लोक उद्धृत करीन तुम्हाला. अभूतिम समृद्धींच्या सर्वाणी निर्मेद कुलात गंधद्वारा दुरादर्शाम नित्यपुष्टाम करिष्णी ईश्वरी सर्वभूतानाम तामिहोपहवये श्रियम. आणि शेवट तो कशा करता सांगतो, ऋणरोगाली दारिद्र्य पापक क्षुदपवृत्तया भयशोक मनस्तापा नश्यतु मम सर्वदा. म्हणजे ऋण, रोग, दारिद्र्य हे नष्ट करण्याकरता म्हणून संपत्तीचं निर्माण आहे, नॉट फॉर स्प्लर्जिंग. दॅट्स द ब्युटी ऑफ इट. सो that's what we were becoming, number one in the world. नंतर आपापसातले मतभेद, जातपात, धर्मपंथ, हे सगळं काय आत्ता होत नाही, तेव्हाही घडवलं गेलं. आणि मग आपण 25%वरनं 4%वर आलो 190 वर्षात, आणि लुटलं आम्हाला. लूट कितीची होती तर अख्खी लंडनची मेट्रो भारतातनं आलेल्या पैशावर उभी केली आहे. हे माझं वाक्य नाही आहे. लंडनच्या पार्लमेंटमध्ये ऑफिशियल सरकारने दिलेलं उत्तर आहे की हे पैसे येणार कुठून. ते म्हणजे नॉट टू वरी, द मनी इज कमिंग फ्रॉम इंडिया. सो इमेजिन, आज ज्या सोई सुविधा के लिए आप तरस रहे हो वो आपके पास उसी जमाने में आता अगर आपको लूटा नहीं जाता. सो व्हाई वी बिकेम स्लेव्स? बिकॉज वी लॉस्ट द प्राइड एंड वी लॉस्ट द यूनिटी. अगर इससे कुछ सीख नहीं सकते तो फिर इससे गुलाम बन जाओ. A country without economic power is not a country. ये मर्सी का धंधा नहीं चलता दुनिया में. क्लियरली, लेट्स बी क्लियर अबाउट इट. सो दुसरी गोष्ट, हा 4%चा जो मार्केट शेअर होता तो 1947 ते 1990 4 वरनं 8% वगैरे व्हायला पाहिजे होता. बट 4%वरून तो 8% व्हायच्या ऐवजी 0.4% पर्यंत खाली घसरला. with a loan, a debt of $20 billion. उद्या सकाळचं पेट्रोल गाडीत घालायला पैसे नाही अशी स्थिती आली. मग अशा वेळी बायकोकडे आपण काढून द्या म्हणून ते सोनं गहाण टाकलं 67 टन आणि देश वाचवला. करेक्ट? व्हाय डिड दिस हॅपन? बिकॉज वी डिड नॉट अलाउ एंटरप्रेन्योर्स टू फंक्शन. And since entrepreneur did not function, economy did not proceed. आणि हे का? आता गव्हर्नमेंट पॉलिसी वॉज इनवर्ड लुकिंग. पहिला कॉम्प्युटर जगामध्ये आपल्याकडे आयात केला तो टाटांनी, आणि तो 2 वर्ष आमच्याकडे कितपत पडला होता का? तर त्याचं क्लासिफिकेशन मशीन असं होतं, आणि कस्टम्समध्ये विचारलं मशीन आहे तो पहिये किधर है? अँड दॅट्स हाऊ अ यंग बॉय वेंट टू ZRD टाटा अँड सेड नॉट टू वरी सर, हम खुद का कंप्यूटर बनाएंगे, हम खुद की कंप्यूटर कंपनी खोलेंगे जिसको आप आज TCS के नाम से जानते हो. एंड ही वाज द इलेक्ट्रिकल इंजीनियर हु हैज डिजाइन्ड द इलेक्ट्रिकल सर्किटरी ऑफ मुंबई. एंड दैट्स व्हाई इन मुंबई यू हार्डली हैव एनी पावर फेल्युअर इवन नाउ आफ्टर 50-60 years. दैट्स द क्वालिटी. मी सगळं तुम्हाला आशा करता सांगतोय की दिस डज नॉट इन्व्होक प्राईड इन यू अबाउट व्हॉट यू आर अँड व्हॉट युअर लिनिएज इज अँड व्हॉट युअर कंट्री इज. यू आर नॉट गोइंग टू गो एनिवेअर. आज अशी परिस्थिती आहे का मला सांगा? त्या 40 वर्षाच्या काळामध्ये दरडोई उत्पन्न 1.1% वाढलं. म्हणजे जर
100 रुपये पगार असेल आज, तर पुढल्या वर्षी 101 रुपये. काढून बघा. पॉप्युलेशन इन्क्रीज बाय 2.2%. Economy grew at 3.3%. Can anybody tell me last quarter economic growth? 8.2%. 8.2%. And 60% of this growth came from MSME sector. इससे बढ़िया एनवायरमेंट आपको कहाँ मिलेगा? तो लेट मी फर्स्ट कॉम्प्लीमेंट यू दैट यू वर नॉट बॉर्न इन 1940s and 50s. ये भगवान की देन है कि आप मोस्ट ऑफ यू आर बॉर्न 50% or more are born around 2000, which is around globalization. But whether they have global mindset, that is what I'm going to talk now. त्याची ही पार्श्वभूमी तयार केली. करेक्ट? आणि त्या काळात अर्थव्यवस्था 3.3%, सगळेच जण 3.3% वाढले असते तर काही आमचा प्रॉब्लेम नव्हता. मला 25% मार्क मिळाले आणि प्रदीपला 44 मिळाले तर आनंद आहे. मला 1% जास्त आहे. पण दोघंही पास क्लासमध्ये, त्याचं दुःख नाही होत, हा प्रॉब्लेम आहे. त्यावेळेला अख्खं जग, इतर आशियाई देश 4.5% वाढले आणि युरोपियन देश 5.5%. आणि ज्या इकॉनॉमीबद्दल आपल्याला अतिशय आकर्षण आहे, विच इज राईटफुली, जर्मनी आणि जापान ग्रू एट 6.5% एंड वी 3.3%. क्यों? क्या कमी थी हमें? हमारे बाप दादा ने तो 25% मार्केट शेयर लिया था. सो इट्स देयर इन अवर जीन्स, इट्स देयर इन अवर ब्लड, इट्स देयर इन अवर DNA. So something went wrong in government policies and environment. Just answer in one line. Has that been cleared or not? Correct? तो इससे बढ़िया मौका क्या हो सकता है? And that's where I'm saying that you are born in the perfect time. 2008चं ग्लोबल मेल्टडाऊन, सबप्राईम क्रायसिस विषयी मी एक वेगळं लेक्चर देऊ शकेन. फॉर्च्युनेटली आय हॅव बीन टॉट इन वन ऑफ द वर्ल्ड्स बेस्ट इकॉनॉमिक स्कूल्स. पण एक दुःख असायचं की त्याच्यात एक केस स्टडी असायची, बेस्ट मिरॅकल ऑफ इकॉनॉमी. त्यात जर्मनी आणि जपान होते. का? तर त्यांनी 1950 ते 1980 मध्ये 6.5-7% ग्रोथ दिली कन्सिस्टंटली 20-25 इयर्स. आणि आम्ही 3.3%. आणि त्याचा उल्लेख केला जायचा उपहासपूर्ण हिंदू रेट ऑफ ग्रोथ ऑफ इकोनॉमी. तो जो 6.5-7% से कंसिस्टेंटली 20 साल बढ़ता है वो दुनिया की सुपर पावर बनता है. पिछले 12 साल से हमारी इकोनॉमी 6.5-7% से बढ़ रही है. सो वी आर देयर. पर ये महसूस क्यों नहीं होता? क्योंकि अरे हे 8.2% वाढले, मग माझा धंदा 12% का वाढत नाही? If market is growing at 12% and if you are not growing at 12%, whose problem is it? So simple. Correct? And that's the point I'm going to discuss to you. दुसरी गोष्ट म्हणजे there is robust काय असतं मला सांगा सर्वात. When you have solid population with you. It's not like Finland, thin population. Fiji Island 8 लाखाचं पॉप्युलेशन. एवढं तर आमच्याकडे नगरसेवक सुद्धा घेत नाही हो. ते आले होते मला भेटायला, ते म्हणले मी पंतप्रधान आहे. म्हटलं वॉर्ड क्रमांक 19D. ब कड पण नाही, ड पण नाही. सो इट्स अ लार्ज पॉप्युलेशन. And most of it is getting educated. आणि कुठल्याही तुमची घरातल्या मोलकरणीला पण जाऊन विचारा, ड्रायव्हरला विचारा, सपना क्या है तुम्हारा? थोडं बेटे को पढ़ाना है. करेक्ट? ही जी ज्ञानाची लालसा आहे ना, दॅट इज व्हॉट मेकिंग इंडिया ग्रेट. उदाहरण देतो म्हणजे पटेल. मोहम्मद गझनी नाव ऐकलंय ना? तो आमिर खानचा नाही, खरा गझनी. तो शॉर्ट टर्म मेमोरी लॉस वाला नाही. हा त्यांनी किती वेळा सोरटी सोमनाथला हल्ला केला? 17-18 काहीतरी, बरोबर ना?
मग तो असा आला की अरे बाजूला समृद्ध राष्ट्र आहेत ते बाजूला ठेवा, आपण फक्त सोमनाथला जायचं आणि परत यायचं दर्शन घेऊन. असा तर नाही गेला ना तो. त्यांनी काय केलं? लुटलं. काय लुटलं? सोनं, नाणं, जड जवाहिरात आणि पशुधन, म्हणजे उंट, हत्ती, घोडे. करेक्ट? मग उरलं काय तुमच्याकडे? काहीच नाही. आणि किती वेळा केलं? 17-18 वेळा केलं. आणि कुठे नेलं? अफगाणिस्तानला नेलं. म्हणजे इथली सोमनाथ पासून अफगाणिस्तान केवढं डिस्टन्स आहे? 2900 किलोमीटर्स, सॉरी 3900 किलोमीटर्स. त्याच्यात जेवढं मिळालं तेवढं ओरबाडून नेलं. मग तो देश किती श्रीमंत व्हायला पाहिजे? ते देशाचं नाव अफगाणिस्तान. बरोबर? गजदी तिकडे आहे ना, काबूल कंदाहार पासून जवळ आहे. 2000 साली आमचं एक विमान हायजॅक करून तिकडे नेलं. वाजपेयी प्राईम मिनिस्टर होते, डिसेंबरची गोष्ट. असद मजूर, आठवत आहे का? IC-814 पिक्चर निघाला पुढे त्याच्यावर. आणि ते वाया काबूल, म्हणजे काबूलला जायच्या आधी पाकिस्तानमधून गेलं. हा मुद्दा सांगायचा होता म्हणून मी सांगितलं हे. तिकडे पोचलं आणि ते आजारी पडले सगळे प्रवासी. ते म्हणले क्रोसिन आणि पाणी द्या, मिनरल वॉटर. हे तालिबान सरकारने सांगितलं क्रोसिन इथे बनत नाही आणि हे काय आम्हाला माहिती नाही. एवढं आमच्याकडनं लुटलं, मग केलं काय त्या पैशाचं? तेव्हा एक घटना घडली आणि ती म्हणजे आपल्याकडे जो सॅटेलाइट स्टेशन आहे श्रीहरिकोट्याला, तिथून एक अग्निबाण वरती झेपावला. इट्स अ व्हेरी डिफिकल्ट टेक्नॉलॉजी. आणि त्या अग्निबाणावर 104 सॅटेलाइट्स बसवलेले होते. म्हणजे तन्मणी असतो बघा, म्हणजे पटकन समजेल असं उदाहरण देतोय. त्या तन्मण्यात आपण खडे बसवतो, बरोबर आहे? तसे 104 सॅटेलाइट बसवले होते आणि ते अमुक एका किलोमीटर्सवर वर गेले की विशिष्ट अँगलनी आणि विशिष्ट स्पीडनी इजेक्ट व्हायचे. सो इच स्पीड अँड वेलॉसिटी एव्हरीथिंग इज डिफरंट. 104 ऑर्बिट्स आहेत, त्यातले फक्त 3 आमचे होते. 101 जर्मनी, जपान, इटली, फ्रान्स, अमेरिका, इंग्लंड. एकही चूक झाली नाही. आणि त्या काळात आपण मिलियन्स ऑफ डॉलर्स पैसे कमावले ॲज कन्सल्टन्सी अँड लॉन्चिंग एक्सपेन्सेस. मग ज्या देशाला तुम्ही लुटलत त्यांनी सॅटेलाइट लॉन्च केले आणि जे तुम्ही काढून दिलत त्याला पाणी बनवता येत नाही. तेव्हा लक्षात आलं अटॅक करून संपत्ती लुटता येते, ज्ञानाची लालसा लुटता येत नाही. आणि म्हणून आज तळागाळातली लोक सुद्धा एकच स्वप्न बाळगतात की आय नीड टू एज्युकेट माय डॉटर, सन. आणि ही जी पॉप्युलेशन आहे ती पॉप्युलेशन विच इज अपवर्ड लुकिंग इज द बिगेस्ट मार्केट. 40 कोटीचा मध्यम वर्ग आणि 20 कोटीचा असा मध्यम वर्ग की जो मध्यम वर्गात प्रवेश करायला उत्सुक आहे. That 20 crore will increase their income by 3 times in next 7 to 8 years. So your drivers are going to be costly. Your hair cutters are going to be very costly. Your beauty parlors are going to be very costly. That which is manual is going to be very costly. And that will enter into a middle class. So India will be about 60 to 70 crore middle class, and that's not even the population of entire Europe. Correct? That's how in Harvard marketing, finance हे जसं शिकवलं जातं तसं आणखीन एक सब्जेक्ट शिकवला जातो आणि तो म्हणजे इंडिया अँड इंडियाज ग्रोथ, इंडियाज टॅलेंट. तुम्हाला आश्चर्य वाटेल, प्रत्येक देशाचा एक कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेज आहे. मायकेल पोर्टरचं एक पुस्तक आहे कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेजेस ऑफ नेशन्स. जरूर वाचा. पुस्तक तसं आउटडेटेड आहे, 30 वर्षापूर्वीचं आहे. प्रत्येक देशाने गरीबपासून श्रीमंतीचा प्रवास कसा केला आणि स्वतःचा एक कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेज कसा डेव्हलप केला. म्हणजे जर्मनीने प्रिसिजन मशिनरीमध्ये, केमिकल्समध्ये कसा प्रवास केला, प्रत्येक देशाने कसा केला. फिनलंडनी टेलिकॉम टेक्नॉलॉजी टू बिगिन विथ नोकिया केम फ्रॉम देअर. हा कसा केला याचा सगळा इतिहास आहे. मग त्याला गव्हर्नमेंट पॉलिसी काय होती, MSME सेक्टर काय होतं, बरेच त्याच्यामध्ये प्रयोग काय केले, इनोव्हेशन लॅब्स किती होत्या वगैरे सगळं. मला असं नेहमी प्रश्न पडतो, व्हॉट इज माय कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेजेस ऑफ अ नेशन.
I think it is our entrepreneurial spirit and huge talented population. That's what it is, because government has done practically everything to create good entrepreneurs. आणि मी ऑथेंटिकली का सांगतोय? फॉर्च्युनेटली एका अशा कंपनीचा, फायनान्स कंपनीचा, इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचा मी 5 वर्ष प्रमुख होतो की जिथे एक असाइनमेंट माझी होती, ती म्हणजे ग्रामीण भारतामध्ये 1,00,000 एंटरप्रेन्योर्स, विलेज लेवल एंटरप्रेन्योर्स तयार करायचे. अँड युल बी सरप्राइज, 18 महिन्यात आम्ही 80,000 तयार करू शकलो. त्यांना ट्रेन करू शकलो. ग्रामीण भागात जिथे प्रॉडक्ट विकणं कठीण आहे, तिकडे आम्ही इन्फॉर्मेशन एज प्रॉडक्ट विकू शकलो. आणि कन्व्हेन्शनल मेथोडॉलॉजी ऑफ टीचिंग सगळ्या रद्द केल्या आणि प्रॅक्टिकल पद्धतीनं केलं की तुम्ही बँकेकडे जाऊन लोन मिळवलं की तुम्हाला सर्टिफिकेट मिळालं. तर काय सर्टिफिकेट दुकानात लावून त्याचा धंदा होणार आहे का? इट्स नॉट. सो आय कम फ्रॉम दॅट एक्सपिरियन्स की दिस इज द इंडिया विच इज अराइव्ड. आणि एक वेगळे काही विचार एंटरप्रेन्योरशिपचे मांडून मग मी ज्या स्टोरी करता इकडे आलेलो आहे ती मी तुम्हाला सांगणार आहे. कारण हे पहिलं दशक आहे जिथे भारताचा हुंकार जगात ऐकू येतोय डरकाळी म्हणून. बीट पॉलिटिकल सिनारिओ, युक्रेन रशिया वॉर, G20चं G21 करणे, बीट एनी कमॉडिटी, नथिंग टू बीट इंडिया. ॲब्सोल्युटली. पॉलिटिकल फ्रंट, इकॉनॉमिक फ्रंट, वी आर डुईंग ट्रिमेंडसली वेल. एकच सेक्टरचं उदाहरण देतो. खरं तर प्रत्येक सेक्टरचं उदाहरण दिलं तर संध्याकाळ होईल, आय कॅन गिव्ह यू विथ नंबर्स. ॲब्सोल्युटली. सौदी अरेबियाचा कॉम्पिटेटिव्ह ॲडव्हान्टेज काय आहे? कॉम्पिटेटिव्ह प्रोडक्ट काय आहे त्यांचं? ऑइल. बरोबर. सौदी अरेबिया ऑइल पे जीता आहे आणि त्याच्यात ते सोन्याचे दरवाजे आणि ते सगळं बघताय तुम्ही काय आहे ते. सौदी अरेबियाचा मागच्या वर्षी क्रूड ऑइल एक्सपोर्ट जेवढा होता ना, त्याच्यापेक्षा जास्त भारताचा सॉफ्टवेअर एक्सपोर्ट आहे. आणि तो 55 लाख सॉफ्टवेअर इंजिनियर्सनी दिलेला आहे. एकट्या बँगलोरचा सॉफ्टवेअर एक्सपोर्ट अख्ख्या कॅलिफोर्नियाच्या सिलिकॉन व्हॅलीपेक्षा जास्त आहे. आणि न्यू एज्युकेशन पॉलिसीनी हा 55 लाखाचा आकडा पुढच्या 6 वर्षामध्ये जेव्हा 1,10,00,000 होईल तेव्हा आपला सॉफ्टवेअर एक्सपोर्ट कुठे गेलेला असेल विचार करा. ही आमची बौद्धिक संपदा आहे. मगाशी ते मी तुम्हाला सांगितलं ज्ञानाची लालसा, ते काही टाळ्या मिळवायला नव्हतं. देर इज अ प्रूफ ऑफ पुडिंग, हॅव्हिंग इट. 1200 कंपन्यांनी मागच्या 10 वर्षात इकडे R&D सेंटर्स काढली. ती कशा करता काढली? एक तर स्केल, चीप लेबर अँड बेस्ट लेबर. मग हे सगळं घडत असताना जेव्हा आपण उद्योजक बनत असतो तेव्हा जशा संधी आहेत आणि काही लोक येतात आणि म्हणतात की असा धंदा सांगा की कॉम्पिटिशन नसेल, जास्त पैसे नाही लावायला लागणार आणि मजबूत मिळतील. तुम्हाला कशाला सांगू असं असेल तर? मी स्वतः करीन ना. हा, अतुल इकडे ये, असा धंदा असं नसतं ना, मैं खुद करेगा ना. एक लक्षात ठेवा, जब ग्लोबलाइजेशन को एक्सेप्ट किया है तो कंपटीशन को एक्सेप्ट करना ही पड़ेगा. कंपटीशन के बिना क्वालिटी नहीं और उसके बिना ग्रोथ नहीं. मध्य रेल्वे क्वालिटी देऊ शकते का? कारण स्पर्धा नाही. बरोबर ना? मरे मरे. बरोबर. पण आता BST ची सर्व्हिस सुधारायला लागली, कारण 25% रेव्हेन्यू अँड पॅसेंजर डाऊन बिकॉज ऑफ मेट्रो. आणि 2-3 वर्षानंतर थँक्स टू द डिओ एकनाथ शिंदे अँड देवेंद्र फडणवीस, when they will complete by 2028 the metro network desired, which is about 250 kilometers in Mumbai and Thane, imagine what impact it will have on bus services. So better you build up today. You can't build up then. हे का होईल? सर्व्हिस का सुधारेल? स्पर्धा आली म्हणून. वर्गात एकच मुलगा आहे आणि एकच मुलगी आहे. तो मुलगा असा व्यवस्थित कपडे घालून वगैरे भांग बिंग पाडून येईल का? नाही म्हटलं, तुला चॉईसच नाही आहे, मलाच निवडायचं आहे.
बरोबर आहे ना? अशा परिस्थितीत जेव्हा वर्षाला 50हून अधिक युनिकॉर्न जन्माला येतात. युनिकॉर्न म्हणजे काय? तर ज्याचं व्हॅल्युएशन $1 बिलियन ॲट द इन्सेप्शन. आणि असे 50 येत आहेत. त्यातली तुम्हाला माहीत नसलेली गोष्ट सांगतो. यातले फक्त 10 ते 15% or rather 20% are from IITs and IIMs. Rest all are from फर्स्ट जनरेशन entrepreneurs, ज्यांची आई वडील बँकेत काम करत होते किंवा शिक्षक होते किंवा अशाच प्रकारचा काहीतरी व्यवसाय करत होते छोटासा. त्यांच्या मुलांनी $1 बिलियन केले आहेत. आणि त्या गोष्टी मी सांगण्याकरता ही कागद घेऊनच आले आता येताना. ते मी शेवटी सांगणार आहे. आता प्रश्न असा येतो की एक कम्युनिटी आहे की जी कम्युनिटी कधीच व्यवसायात यशस्वी होत नाही असं म्हटलं जातं. त्यांच्या समोर मी आज बोलतोय. हे पास्ट आहे, नॉट प्रेझेंट अँड फ्युचर. ॲब्सल्युटली नॉट. आता मराठी अनेक उद्योजक, लघुउद्योजक माझ्याकडे येतात. इनोव्हेशन सेलचा मी मेंबर असल्यामुळे अनेक छोट्या उद्योजकांना खूप प्रचंड मदत, गुंतवणूक, मार्गदर्शन एव्हरी टाइम आय एम डुईंग अबाउट 20% ऑफ माय टाइम इज फॉर दॅट. आणि आता व्यवसाय चालू करणे ही गोष्ट नको रे बाबा असं नाही आहे. वाय नॉट ही आहे. दॅट्स द चेंज इन. इतके वर्ष आमच्या बरोबर राहून नॉन मराठी लोक जर सचोटी आणि कष्ट करण्याचं शिकले असतील तर इतके वर्ष तुमच्या बरोबर आम्ही पण धंदा करायला शिकलोच की भाऊ. ऐसा तो नहीं हो सकता कि तू सीख रहा है और मैं सीख नहीं रहा है. असं होत नाही. एक 3-4 गोष्टी ज्या आपल्याला पटकन शिकायला पाहिजेत किंवा चेंज इन अप्रोच आहे. त्यातली पहिली गोष्ट आहे ती म्हणजे नेटवर्किंग. कनेक्ट विथ पीपल. एक बुज हॅमिल्टनचं पुस्तक आहे, त्यांनी फार छान नेटवर्किंगचं पुस्तक आहे, कधी मिळालं तर वाचा. That thing which you can't achieve by anything else, you can achieve by networking with people. You don't know who will be useful when. आणि त्यांच्याशी तुम्ही जेव्हा नेटवर्क करता तेव्हा जगातल्या कुठल्याही व्यक्तीपर्यंत फार तर फार 6 लोकांची नेटवर्क करून तुम्ही तिकडे पोहोचू शकता. द इश्यू इज दॅट डू यू नो दिस 6 people अँड डू यू नो हाऊ टू यूज इट. आता लर्न टू मेंटेन द रिलेशन्स म्हणजे रोज सकाळी उठून गुड मॉर्निंग, रोज सकाळी उठून गुड नाईट असं हे नाही आहे. दॅट्स नॉट एक्सपेक्टेड. इट्स ॲडिंग व्हॅल्यू टू इट. करेक्ट. अनलेस यू लर्न टू ॲड व्हॅल्यू अँड थिंक अदर पर्सन अपार्ट फ्रॉम यू, दॅट आय एक्झिस्ट बिकॉज यू आर देअर, कुछ नहीं होगा. तुम्हाला एक उदाहरण देतो. एका मोठ्या IT ट्रेनिंग सॉफ्टवेअर कंपनीचा मी प्रमुख होतो. वी लिस्टेड विथ दिस हँड ऑन लंडन स्टॉक एक्सचेंज अँड नॅसडॅक. आणि ती कंपनी घेऊन मी लाईक इन एनी कॉर्पोरेट सेक्टर यू आर थ्रोन विथ चॅलेंजेस. आणि मराठी असेल तर तुम्हाला जास्तच फेस करावी लागतात, कारण त्या लेवलला मराठी कमी असतात आणि असले तर तुसडेपणाने वागतात. असा पूर्वीचा अनुभव होता, आता नाही आहे तसा. आता खूप मदत करतात. आणि मला सांगितलं की लॅटिन अमेरिकेमध्ये बिझनेस वाढवायचा आहे अँड गेट $1 million ऑर गेट अ पिंक स्लिप. हिअर आय लँड अप इन ब्राझील, हिअर आय लँड अप इन कोलंबिया, मेक्सिको. ही फक्त वाचलेली नावं होती. हे 90चे दशक मी तुम्हाला सांगतोय. परहॅप्स वॉज द फर्स्ट पर्सन इन IT इंडस्ट्री टू गो देअर. आणि कोलंबियामध्ये गेलो आणि 8 दिवस आम्ही खूप प्रयत्न केले आमच्या व्यवसायाला बिझनेस पार्टनर मिळवायचे. काही यश नाही. $125 हॉटेल, $150 ट्रान्सलेटर आणि $70 ते $80 टॅक्सी आणि $20 ते $30 जेवण. विचार करा. दर मिनिटाला खर्चाचे आकडे वाढत जात होते आणि माझी पिंक स्लिप माझ्या जवळजवळ येत होती. शेवटी एक HK सिंग नावाचा अँबॅसेडर होता तिकडे. रोज रात्री आम्ही भेटायचो. त्याच्याकडे जायचो मी, कारण जेवण खर्च वाचायचा म्हणून.
तो म्हणला अल तियाम्पो करके पेपर आहे उधर ॲड देना ना तुम. हे म्हणजे खड्ड्यात असलेल्या माणसाला आणखीन खड्डा खण म्हणजे पाणी लागेल असं सांगणार काय. पण मरता क्या न करता मी ॲड दिली. $800 ॲड होती, मला अजून आठवत आहे. फुल पेज ॲड, वॉन्टेड फ्रँचायझीज. खलास, काहीही नाही 2 दिवस. आणि परत जायचा दिवस जवळ येत होता. ते सगळं मार्केट कॉम्पुसिया नावाच्या कंपनीने कॅप्चर केलेलं होतं. आणि त्याची जी पॅट्रिशिया नावाची मूळ बिझनेसमन होती, शी वॉज 50, व्हेरी स्ट्रॉंग लेडी, अकॉम्प्लिश्ड, अनेक बिझनेस अवॉर्ड्स तिला मिळालेली होती. तिने सगळं मार्केट 8 सेंटर्स होती तिची, आणि शी इज कंट्रोलिंग द एंटायर कोलंबिया. इज अ स्मॉल कंट्री. बेरेंकिया, मेडेलिन, काली आणि बोगोटा, विच इज अ स्टेट कॅपिटल. आय हॅव ट्रॅव्हल्ड देअर मेनी टाइम्स. आणि काहीच नाही. आणि मला दिसायला लागलं की परत गेल्यानंतर पारिसमाप्ती की घोषणा बोर्डासमोर. आणि काहीच सहारा नाही ना तिकडे. दुःख बोलणार तरी कोणाशी, आणि बोललं तर त्याला लँग्वेज कळली पाहिजे ना पहिली गोष्ट. त्याला फक्त अश्रू कळतील, याच्या पलीकडे काय. आणि तेवढ्यात लँडलाईनवर ऑफिसमध्ये फोन वाजला. एक बिझनेस सेंटरमध्ये आम्ही बसायचो. आणि HK सिंगनी मला सांगितलं की कॉम्प्युसियाची पॅट्रिशिया तुला भेटू इच्छिते. पण ते होतं, मी सांताक्रूजला, मी कर्जतला राहत होतो गरीब हॉटेलमध्ये, आणि ती सांताक्रूजला होती. एवढं अंतर. जीवाच्या आकांताने निघालो आम्ही, कारण दुसऱ्या दिवशी परत जायचं होतं. तिकडे पोचलो, तोपर्यंत मनात तयारी करत होतो की काय बोलायचं तिच्याशी, सगळं असं. तिकडे गेल्यानंतर एवढा मोठा हॉल तिचा, त्याच्यात ती बसायची. अतिशय पॉश हॉल, उंच गालीचे वगैरे सगळं. आणि आम्ही बसल्यानंतर समोर टिपायवर सगळी मॅगझिन्स होती, त्याच्यावर सगळे फ्रंट पेजला तीच होती. आणि ती जप 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 आली, सिगरेट वगैरे शिलगावली. तिने मला म्हणले की वाय यू आर हिअर, तुम्ही कशा करता आलाय तिकडे, आणि कशाला तर एवढा ॲड देते, आम्हाला धंद्याच्या बाहेर काढणार तुम्ही. इथल्या प्रत्येक कंपनीत माझा एक माणूस नोकरीला आहे, लक्षात ठेवा. सो आय हॅव कम हिअर टू टेल यू, प्लीज गेट आउट ऑफ दिस कंट्री. दिस इज द वे ब्राझिलियन्स और लॅटिन अमेरिकन्स और ज्यू पीपल ट्रीट यू. वो तुम्हाला दिल तोडते. झुंजत ज्याची छाती फुटते ना, तो लढाईला कधी उभा राहत नाही. सगळं बळ एकवटलं. मी म्हटलं झालं बोलून, अब मेरी बात सुनो. म्हटलं तुझी 8 सेंटर्स आहेत, इथल्या प्रत्येक कंपनीत तुझा एक माणूस आहे. मी 27 देशात आहे, आणि फॉर्च्यून 500 मधल्या 100 कंपन्यात माझी माणसं आहेत. नंबर 1. नंबर 2, तुझ्याकडे इतक्या तासाचं कोर्स मटेरियल अँड ट्रेनिंग मॉड्यूल्स आहेत, ITची हाय एंड, पण त्याच्यावरचं तुझ्याकडे नाही आहे. त्यामुळे तू $2 पर आवर हा रेट चार्ज करतेस. मी वरचं देऊन $5 an hour, विच इज 2 times more than you रेट चार्ज करतो. सो यू आर केटरिंग दिस मार्केट, आय एम केटरिंग दिस मार्केट. आय हॅव इन्व्हेस्टर्स विथ मी. आय हॅव अन ऑफर फॉर यू. डू वन थिंग. तुझ्याकडे कोर्स मटेरियल डिझाईन करायला तुला 18 ते 20% खर्च येतो. टेक इट फ्रॉम मी. तुला जे पाहिजे ते ITचे प्रोडक्ट, सॉफ्टवेअर मी डिझाईन करून देईन. ती म्हटली त्याच्या बदल्यात काय द्यावं लागेल. म्हटलं यू विल हॅव टू बिकम माय फ्रँचायझी. ती सेड माय फूट. 25 years I have slogged to create this brand. And I said you have 25 years one country, I have 25 years 27 countries. And मतलब ये अगर तुम कर सकती हो तो your top line will go up by 3 times in 1 year. आणि म्हटलं तो जो स्टाफ आहे जो तुझा कोर्स मटेरियल डिझाईन करतो, तो सगळा ट्रेनर बनवायची जबाबदारी माझी फॉर युअर एक्सपान्शन पर्पज. आणि म्हटलं तुझे 20% त्याच्यात खर्च होतात. यू पे मी 15%, यू सेव्ह ॲडिशनली 5%. युअर स्टॉक प्राइस विल गो अप द डे यू साइन डील विथ मी. शांतपणे एक CD काढली. हे प्रेझेंटेशन आहे, याच्यात आमची कोर्सवेअर, मेथोडॉलॉजी, सॉफ्टवेअर सगळं दिलेलं आहे. नीट शांतपणे बघ, आणि शेवटची स्लाइड मात्र बघायला विसरू नकोस. पैसे किती ट्रान्सफर करायचे, फ्रँचायझी फी, त्याचे बँक डिटेल दिलेत. $50,000 $50,000 per center for 8 centers, and I promise you I will double your revenue in 1 year's time. Take it or leave it. I'm not going to leave this market.
शांतपणे बॅग उचलली, खाली आलो, पहिले बाथरूम शोधली. खरं सांगतो, आपली अवस्था वाईट होती तेव्हा. कारण आपल्याला माहिती आहे ना आपलं काय, जाऊन पिंक स्लिप वाटच बघत होती. ऑफिसमध्ये आलो, शांतपणे बसलो, जेवायचा तर काही प्रश्नच नव्हता. आणि पुन्हा लँडलाईनवर फोन वाजला आणि त्यांनी सांगितलं, शी वॉन्ट्स टू साइन अ डील विथ यू. आता आपण वाघ झालो ना. फोन केला किंवा डर गई. शांतपणे ती जे म्हणली ना, दॅट इज द मेसेज आय एम गिव्हिंग इट टू यू. शी सेड, यू आर द फर्स्ट बिझनेसमन हू टॉक्ड ऑफ माय प्रॉफिट्स फर्स्ट दॅन युअर प्रॉफिट्स. हा ग्लोबलायझेशनचा पहिला धडा आहे. यू लिव्ह इन कॉम्पिटिशन टू कोलॅबोरेट अँड टू मेक अदर्स प्रॉफिट सो दॅट यू मेक मनी आफ्टर दॅट. आणि हे जी आपल्याला सवय लागली होती ना ग्लोबलायझेशनच्या आधीच्या काळातली, अरे यार तू तर मराठी आहे यार, तू आमच्या कोकणातला कणकवलीचा आहे, तिकडे नाही चालत हो काही. मी स्वतः इंदिरा नुईला प्रेझेंटेशन दिलेलं आहे. त्यांच्या कंपनीत जाऊन अबाउट $10 million कॉन्ट्रॅक्ट, आणि सगळी माहिती आधी काढली, इंदिरा नुई कोण काय. आणि त्याप्रमाणे तमिळ ब्राह्मण आम्ही लगेच एक नटराजन घेऊन गेलो आणि त्यांनी कमावलेल्या इंग्रजीमध्ये तमिळ ॲक्सेंट जेवढा आणता येईल तेवढा आणला. आणि नंतर मी बोलताना हळूच जाणून दिलं की भारतीय मुळातच टॅलेंटेड असतात, तुझ्याकडे पाहिल्यानंतर कळतच आहे. तसेच आम्ही आहोत आणि नटराजनही आहे. म्हणजे कसे आम्ही वर्दी आहोत आणि कशी दारापर्यंत ती सोडायला आली तेव्हा पाठ अशी थाप मारली. ती म्हणली, इन ग्लोबलायझेशन देर इज नथिंग लाईक तामिळ ब्राह्मण. यू फेस द कॉम्पिटिशन अँड यू गेट इट, अदरवाईज गेट आउट. आम्हाला मिळालं नाही कॉन्ट्रॅक्ट, पण शिकायला मिळालं. नो रिझर्वेशन्स इन कॉम्पिटिशन. फर्स्ट टाइम, राईट टाइम. टेक इट ऑर लिव्ह इट. सो यू नीड टू चेंज द थिंकिंग कम्प्लिटली. उदाहरण देतो, 96ची गोष्ट आहे. पनामा देशात गेलो होतो. स्मॉल कंट्री, 40-50 lakhs. पनामा कॅनॉल जो आहे ना तो भारतीयांनी बांधलेला आहे बरं का. लेबर भारतीय आहे. त्या एम्बेसीमध्ये त्यांचे फोटो पण आहेत. आणि तिकडे गेल्यानंतर त्यांच्या अँबॅसेडरविषयी खूप त्यांच्या राष्ट्राध्यक्षाविषयी खूप ऐकलं होतं. कैझर बजान वॉज हिज नेम. लोकल मॅनेजर होता फेलिपी बोतेरो. त्याला म्हटलं, आदल्या रात्री जेवायला बसलो, त्या म्हटलं काय नाही, अपॉइंटमेंट मिळेल का पुढल्या आठवड्यात. तो म्हटला प्रयत्न करतो. शनिवार रात्र होती. आम्ही मस्तपैकी जेवलो, एकदाच जेवायला मिळायचं त्यामुळे भरपूर जेवलो आणि झोपलो. तो शांतपणे रविवारी 8 वाजता लँडलाईनला फोन वाजला. फिलिपी बोतेरो म्हणला, 20-25 मिनट्स आई एम कमिंग, आपके होटल से 15-20 मिनट दूर है, 15 मिनट दूर है, अपने को आधा 15 मिनट में पहुंचना है वहाँ पे. कैझर बजान हैज कॉल्ड यू. अरे बाप रे, दाढी नाही केली, काही नाही, तसंच सगळं तयार झालो कसा बसा आणि खाली पोहोचलो. ही टूक मी. अशीच मोठी केबिन. आम्ही पहिले वेटिंग रूममध्ये बसलो. बघा काय आहे, शिका ह्याच्यातनं. एका देशाचा राष्ट्राध्यक्ष भेटतोय एका थुकरट कंपनीच्या सीओला. आज आपण भारत आहे, तेव्हा काहीच नव्हतं 96 साली. फक्त ऐश्वर्या राय आणि बाकी काहीच नाही ना आमच्याकडे. बोलण्यासारखं काय होतं आमच्याकडे? काहीच नाही. नो आय टी इंडस्ट्री. त्यावेळेला एक कॅमेरामन असा माझ्यासमोर आला, कॅमेरा धरला आणि मला म्हटला की व्हॉट इज युअर नेम, विच कंट्री यू आर फ्रॉम, इथे कशा करता आलायत आणि आमच्या प्रेसिडेंटकडून तुम्हाला काय पाहिजे बघा. जेवढं मला उत्तर दिलं तेवढं उत्तर दिलं. 2 मिनिटांनी आम्हाला आत बोलवलं गेलं. 50च्या पुढचा पण एनर्जी वाईज 35. झप 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 पुढे आला. वेलकम उदय, बसा. पनामाबद्दल सुरुवात केली. कसं वाटलं पनामा, किती दिवस आहात, इज इट युअर फर्स्ट व्हिजिट, हाऊ डू यू फाइंड, आर यू सेफ, विच हॉटेल यू आर स्टेईंग, वगैरे वगैरे. टेल मी वाय यू आर हिअर. तर म्हटलं ते अमेरिकन नेव्हीनी 10,000 कॉम्प्युटर्स असलेलं एक सेंटर सोडून गेलेत ते. तिथे म्हटलं काय करावं हे तुम्हाला मार्गदर्शन करायचं म्हणून तुम्ही टेंडर फ्लोट केलं आहे. ते टेंडर म्हटलं आम्हाला भरायचं, त्याच्या अभ्यासाकरता आलो. तुला सेंटर पाहिलं का? म्हटलं नाही. तुला उद्या मी त्याची सोय करतो. मग म्हणे आज संध्याकाळी काय करताय? काही नाही म्हटलं विशेष. म्हणजे पनामा कॅनॉल जाऊन बघून या, तुमच्याच लोकांनी बांधला आहे. हो म्हटलं, सो काइंड ऑफ यू. मग नंतर तो म्हटला कुछ इन्व्हेस्टमेंट करेंगे हमारे कंट्री में. तर म्हटलं वी विल सी व्हॉट टू बी डन. बघा काय चर्चा आहे. ओ दॅट्स नॉट गुड.
मेक्सिकोमध्ये तुम्ही होल्ली ओन सबसिडरी काढली, चिलीमध्ये तुम्ही फ्रँचायझी सेंटर स्वतःचं सेंटर काढलं, कोलंबियामध्ये टीचर ट्रेनिंग साइन अप केलं, व्हेनेझुएलामध्ये तुम्ही स्वतःचं सेंटर काढलं. सो इन ऑल, taking Brazil into consideration, you have put in about $1 million+ in Latin America. Why you are not putting into my country? You are already making this much profits and your stocks are soaring on London Stock Exchange. मी पागल झालो. आता फक्त माझी 4थीची मार्कशीट त्याच्या हातात पडली नव्हती, बाकी सगळं त्याला माहिती होतं. आय सेड दिस इज डिझास्टर्स. मला जे काही उत्तर शक्य होतं तेवढं मी दिलं. जाताना मी त्याला विचारलं, म्हटलं कॅन आय आस्क यू वन क्वेश्चन? ही सेड येस ऑफकोर्स, ही इज फ्रॉम हार्वर्ड. तर म्हटलं हाऊ डिड यू कम टू नो एव्हरीथिंग अबाउट माय कंपनी, माय प्रोडक्ट्स, माय पॅटर्न ऑफ शेअर होल्डिंग, माय डिव्हिडंड लास्ट 3 years? हसला. एक अँटी चेंबरचा दरवाजा उघडला आणि तिकडे शेकडो तरुण तरुणी कॉम्प्युटरवर बसून डेटा ॲनालाइज करत होते. आणि तो म्हटला कुठल्याही माणसाला भेटायच्या आधी तो, त्याची कंपनी, त्याचा पर्पज, याची संपूर्ण कुंडली माझ्या हातात येते. ती मी 3 वेळा वाचतो. बिंग अ शार्प मेमरी, आय रिमेंबर इट. अँड यू आर फ्रॉम ठाणे इन महाराष्ट्र. दॅट्स अ इंडस्ट्रियल टाउन अँड दॅट हॅज आदिवासी एरिया विच इज बॅकवर्ड एरिया ऑल्सो. ही सेड माय गॉड. ही सेड यू स्टूड फर्स्ट इन MBA. माय गॉड. एका छोट्या माणसाच्या मीटिंगसाठी एका देशाचा राष्ट्राध्यक्ष एवढी तयारी करून जातो. मग आयुष्यात आम्ही किती लोकांना भेटतो आणि त्याआधी काय तयारी करत असतो? मग जे आम्हाला बोलायचे तेच बोलतो आणि मग म्हणतो साला डील क्लिक नहीं हुआ, कैसे होगा? तुमने तैयारी उसकी नजर से नहीं की. आता दुसरा धक्का आहे. बाहेर आलो, बाहेर पुन्हा तो कॅमेरा बंद. हाऊ मच टाइम डिड प्रेसिडेंट गिव्ह यू? Are you happy with his services? जो काम के लिए आए थे, क्या उसका कुछ समाधान मिला? म्हटलं येस ऑफकोर्स. मी बोलून दाखवलं थँक. मग मी त्यांचा जो मीटिंग घेणारा OSD होता त्याला विचारलं हे काय आहे? म्हटलं हे इंटरव्ह्यू वगैरे. तुला दर आठवड्याला प्रेसिडेंटची एफिशियन्सी काय आहे आणि त्याचे कस्टमर सॅटिस्फॅक्शन लेवल काय आहे हे आम्ही जगासमोर मांडतो. कळलं काही माणसं मोठी का असतात? सेम गोज इन गोदरेज फॅमिली. वेन आय वर्क फॉर दॅम. ठाण्यालाच तुम्ही आला होता, कॉल सेंटर काढलं होतं ठाण्यातलं पहिलं. गेव जॉब्स टू अबाउट 2000 पीपल. आणि एक एक असे मोठे हॉल आम्ही इनॉग्रेट करत होतो. प्रत्येक वेळी फॅमिलीतनं कोणाला तरी बोलवायचो, 2-3 डेट द्यायचो. त्यातले एक जण ते निवडायचे, एक डेट सुटेबल असेल ती. आता एक दिवशी ऑस्पिशियस डे होता, म्हटलं या दिवशी सत्यनारायणची पूजा आहे. तर मला सांगण्यात आलं की नाही, दॅट इज अ कस्टमर डे. म्हणजे काय? म्हटलं कस्टमर डे म्हणजे काय? लक्षात ठेवा 16,000 कोटीचा ग्रुप होता तेव्हा. त्याला या दिवशी टॉप से लेके नीचे तक सब लोग अननोन सेल्समन के साथ लाइक ए ऑर्डिनरी सेल्समन गो एंड टॉक टू कस्टमर्स, डीलर्स, वेंडर्स, रिटेलर्स टू नो हाउ आवर प्रोडक्ट्स आर फेयरिंग इन दैट मार्केट. तो दरवाजा ठोकते हैं, मैं फलाना फलाना गोदरेज, अब बताओ हमारा हेयर ऑयल यूज करते हो, हेयर कलरिंग यूज करते हो, गोदरेज कब्बर्ड यूज करते हो, क्या करते हो, गोदरेज फर्नीचर के बारे में मालूम है क्या? माय गॉड, व्हॉट डेडिकेशन. आमच्याकडे सेल्स मॅनेजर झाला की माणूस कस्टमरला वेटिंग ठेवतो. मैनेजर हो गया अभी मैं कैसा बात करेगा तुमसे? सेल्स ऑफिसर को बोलता हूं? नहीं. कंपटीशन का मतलब है, ग्लोबलाइजेशन का मतलब है कस्टमर इज द किंग अँड यू नीड टू अंडरस्टँड अँड गिव्ह रिस्पेक्ट टू इट. पिंटोस रॅमोस नावाची एक वाईन आहे पोर्तुगलमध्ये. आय स्पेंड लॉट ऑफ टाइम इन पोर्तुगल ऑफ लेटली. कारण पोर्तुगलमध्ये एक व्हॅली आहे, त्या व्हॅलीतल्या 5,000 शेतकऱ्यांनी द्राक्षापासून वाईन बनवली आणि फ्रान्सला रन फॉर मनी दिलं. आयला म्हटलं कमाल आहे यार, पोर्तुगल सारखा देश 5,000 शेतकरी काय केलं असेल त्या लोकांनी. 15-20 वर्षात फ्रेंच वाईनला धक्का दिला. आय मस्ट स्टडी इट. म्हटलं आता मी काय आयुष्यात कधी वाईन धंद्यात पैसे गुंतवणार नाही, पण त्याच्यातनं काहीतरी शिकता येतं तुम्हाला. गव्हर्नमेंट पॉलिसी काय चेंज झाली. 15 दिवस तिथे काढले मी, अनेक गोष्टी पाहिल्या. 50 एकर शेतात 2 माणसं काम करत होती.
तेव्हा कळलं शेतीच्या ह्याचं मूळ कशात आहे. 1900 साली अख्ख्या अमेरिकेमध्ये 34% पॉप्युलेशन शेतीवर होतं आणि 2000 साली 4% होतं, पण तरी शेतीचं उत्पादन आणि प्रोडक्टिव्हिटी कमी झालेली नव्हती. इट्स द यूज ऑफ टेक्नॉलॉजी अँड दॅट्स हाऊ प्रॉफिटेबिलिटी इन्क्रीज्ड. सो एम्ब्रेसिंग टेक्नॉलॉजी. ज्या लोकांना सोशल मीडियाचा वापर फेसबुकवर स्टेटस टाकण्यासाठी करता येतो ना, त्यांनी धंद्यातनं बाहेर पडा. हे तुम्हाला बस की बात नाही आहे. You must know how to use media to connect with your people for profits. आणि त्याचे कोर्सेस अतुल राजुळी तुम्ही चालू करा की हाऊ टू यूज दॅट. कारण अनेकांना त्याची कल्पना नाही आहे. जे ग्लोबल किड्स आहेत त्यांना देखील कल्पना नाही आहे, कारण आपल्याकडे फक्त फॉरवर्डचा जमाना आहे. परवा एका आमच्या तरुण मैत्रिणीची आजी गेली, तर ते फेसबुकवरून मला कळलं म्हणून मी गेलो आणि मग संवेदना व्यक्त केल्यानंतर म्हटलं वाईट झालं. ती म्हणली सर तुम्हाला कसं कळलं. म्हटलं फेसबुकवर लिहिलं ना तू. हो म्हणे 400 लोकांनी लाईक केलं 15 मिनिटात. लाईक आजी गेली आहे लाईक. ही निर्बुद्धता आहे. डोंट गो आफ्टर लाईक्स. लर्न टू यूज इट ज्युडिशियसली फॉर युअर बिझनेस. तिसरी आणखीन एक महत्वाची गोष्ट जी मला तुम्हाला सांगायची आहे आणि ती म्हणजे डिफाईन द पर्पज ऑफ द बिझनेस. डिफाईन व्हॉट स्टेज यू आर. स्टेज बदलली की तुमचा अप्रोच बदलणार आहे. इफ यू कांट आयडेंटिफाय विच स्टेज अँड विच सेक्टर यू आर नॉट गोइंग टू बी सक्सेसफुल. मी असे अनेक उद्योजक पाहिलेले आहेत की जे जेवढे यशस्वी झालेत त्यापेक्षा अयशस्वींची संख्या जास्त आहे माझ्याकडे. आणि त्या सगळ्याची कारणं त्यांनी इतरत्र शोधली. फॅमिलीचा सपोर्ट नाही मिळाला, सरकारचा सपोर्ट नाही मिळाला. हे म्हणजे कसं झालं, वर्गात शिक्षक तेच, पुस्तकं तीच, तू एका बेंचवर बसवला होता, तू दुसऱ्या बेंचवर बसवला होता, तो 90% आणि तू 40% आणि तू म्हणतो त्या बेंचला लक होतं म्हणून. इज नथिंग लाईक लक. लक्षात ठेवा. लक इज देअर बट इट कम्स ॲट द एंड ऑफ लॉंग आर्म ऑफ हार्डवर्क. लॉंग आर्म ऑफ हार्डवर्क. आणि जर कोणाला असं वाटत असेल, आज इथे येऊन मी बोलतोय, 60-70 देश फिरलो, भारतातल्या जवळपास प्रत्येक जिल्ह्यात प्रवास केलाय, 6 वेगवेगळ्या कंपन्यांचे CEO, डायव्हर्स, नॉट कनेक्टेड विथ इच अदर. बिलीव्ह मी, फॉर गुड 12 years of my life, every alternate night, either I have slept coming home at 2 o'clock or I have got up early in the morning at 2 o'clock to catch a flight. Imagine the hard work. It doesn't come easy. त्यामुळे ज्या लोकांना 9 to 5 आणि वायफळ चर्चा करायच्यात ना आयुष्यात, काय वाटतं कोणाचं सरकार येईल, तुला काय करायचंय, हा, तुझा काय संबंध नाही. पण तरी ते दोघं एकत्र आलेत, तू एकत्र आलायस का बघ रे आधी. ते एकत्र येण्याने तुझं काही, यू जस्ट फोकस ऑन बिझनेस. डू नॉट डिस्कस एनिथिंग अबाउट. They will take care of themselves. You take care of your business. You take care of the changes in that business, how you can collaborate. प्रत्येक जण म्हणतो मला संधी द्या. आता शेवटच्या 10-15 मिनिटात मी तुम्हाला अशा काही स्टोरीज सांगणार आहे की ज्या स्टोरीज विल टेल यू माइंड बॉगलिंग बिझनेस आयडियाज. ज्या माणसांना ओनरशिप घेता येत नाही ना, असे लोक म्हणतात की एंटरप्रेन्योरशिप म्हणजे धाडस. नो, धाडस सगळ्यांकडे असतं, काही कमी काही जास्त. ओनरशिपची भावना पाहिजे. ओनरशिप, ये मेरा है. उदाहरण देतो तुम्हाला. एकाच गावातली 2 मुलं एकत्र शिकली, एकाच मार्क पडले, एकाच शाळा, बाजूबाजूला राहतात. दोघांनी मिलिटरीमध्ये प्रवेश केला, शॉर्ट सर्व्हिस कमिशन, दोघांचं पोस्टिंग पण आयुष्यभर एकत्र. रिटायर झाल्यानंतर एक जो होता त्यांनी स्वतःची कन्स्ट्रक्शन कंपनी, इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी काढली अँड ही स्टार्टेड अर्निंग मिलियन्स अँड बिलियन्स. आणि दुसरा जो होता नॉट सक्सेसफुल, खूप खाने के लाले पड गए. शेवटी तो आपल्या मित्राकडे गेला आणि म्हणला, यार कुछ नौकरी मिल सकती है बॉस, बहुत बुरा टाइम चल रहा है. तोडणार आहे असं काय, आधीच यायचं होतंस ना.
माझी एक साईट चालू आहे, जा तिकडे तू उद्यापासून हेड. आणि तो तिकडे काम करायला लागला. मग बघायचा हेलिकॉप्टरनी येतो हा, असे सगळे मोठी मोठी लोक याच्यावर असतात, बँकेची लोक येतात वगैरे वगैरे, कंपनीचे नेत्रदीपक आकडे, प्रॉफिट्स, नीट ऐका काय होतंय ते. आणि मग तो नेहमी जेवायला बसायचा तेव्हा आपल्या जवळच्या माणसाबद्दल बरोबर बोलायचा, यार आपला लक ही पांडू, हा साला घेऊन आला, नशीब रे नशीब, आपलं नशीबच खोटं आहे. आणि त्याच्या बोलण्यात एक जेलसी दिसायची. अर्थात ही गोष्ट तो हे बोलतोय हे त्याच्या मित्राला, सीईओला, त्याच्या मालकाला कळलं. तिने एक दिवशी त्याला रात्री ड्रिंक्सला बोलवलं. मिलिटरीतले होते, 2-2 पेग झाल्यानंतर माणसं खरं बोलायला लागतात. म्हणलं तुला असं नाही का रे वाटत, आपण दोघं एकत्र एका शाळेतले, असं तसं सगळं सारखं, पण मी 10,000 कोटीचा व्यवसाय आणि तू 20,000 के लिए मेरे यहाँ काम कर रहा है. हो म्हणे, वाटतं साला नसीब गांडू आहे मेरा. तुला ऐक शांतपणे, तुला माहिती आहे आपण नागालँडला पोस्टिंग मध्ये होतो. हो म्हणे, बेकार पोस्टिंग एकदम. फॉरवर्ड पोस्टला पोस्टिंग होतं. हो म्हणे, फॉरवर्ड पोस्टला रोज आपण 4 किलोमीटर 3-4 डोंगर दऱ्या पार करून फॉरवर्ड पोस्टला जायचो. तिकडे दिवसभर ड्युटी करायचो आणि रात्री आपण तिथून परत यायचो. तिथे एक कंटेनरमध्ये आपलं छोटीशी चौकी केलेली होती. हो म्हणे, आठवत आहे मला. तो म्हणता असंच एकदा पाऊस पडत असताना आपण 12 तास ड्युटी करून परत आलो आणि परत आल्यानंतर दोघांच्या कपडे वगैरे काढले, अंगाला जळवा लागल्या, कारण खूप शेताडीतनं चिखलातनं वाट काढत, जंगली श्वापदं असतात, सगळं अंधार सगळा. आपण परत आलो, साफ केलं स्वतःला, जेवले आणि झोपायच्या आधी दोघांच्या एकदम लक्षात आलं की अरे तिकडे डिझेलवर दिवा आणि पंखा असतो, तो दिवा आणि पंखा चालू राहिलाय. दोघांच्या एकदम लक्षात आलं. तू मला म्हणलास तेव्हा, अरे जाने दो यार, एक दिन की तो बात है, किसको समजेगा, सो जाओ. तुला तू झोपलास कंबळ ओढून, मला झोप नाही आली. रात्रीचे 11:30 वाजले होते. मी पुन्हा मिलिटरीचा ड्रेस घातला, त्याच्यावर रेनकोट घातला, बंदूक घेतली, टॉर्च घेतला, 3 पर्वत ओलांडले, फॉरवर्ड पोस्टला गेलो. 2 तास लागले पोचायला. गुडघ्यापर्यंत चिखल होता, पाऊस कोसळत होता. बंद केला, परत आलो तेव्हा पहाटेचे 4 वाजले होते. तू ढाराढूर झोपलेला होतास, तेव्हा तू नोकर होतास आणि ते बंद करून आलेला मी वृत्तीनं मालक होतो, कारण ते माझं होतं. वो मेरा है. त्यामुळे इट्स नॉट धाडस, इट्स दी ओनरशिप दॅट इज मोर इम्पॉर्टंट. आता तुम्हाला काही स्टोरीज सांगणार आहे, बघा विश्वास बसतो का. मराठी वृत्तपत्र नॉट डुईंग वेल आफ्टर कोरोना, बरोबर आहे. प्रत्येकाची वीकली सप्लिमेंट आलेली आहे, त्यामुळे साप्ताहिक चालणं कठीण आहे. त्यात पुन्हा मासिक चालणं आणखीन कठीण आहे. सगळीच बंद पडली, बरोबर आहे. अनेक पत्रकार बेकार झाले, काही राजकारणात गेले त्यातले. अशा वेळेला लहान मुलांसाठी जे वाचत नाहीत, म्हणजे अप टू एज 10, मराठी मॅगझिन काढायचं. विल इट बी सक्सेसफुल? स्टुपिड आयडिया ना. विल इट बी सक्सेसफुल? नो वे. साप्ताहिकाच्या सप्लिमेंट वाचायला वेळ नाही आम्हाला. सगळी मराठी मॅगझिन्स बंद पडली, सगळी मुलं इंग्रजीत शिकतायत. तुमचं मराठी लहान मुलांचं मॅगझिन चालणारच कसं? गो अँड वॉच द सक्सेस स्टोरी ऑफ गोविंद कबाडे चिकू पिकू. 35,000 subscribers. Absolutely. That's the beauty. Second, एक अपॉर्च्युनिटी पाहिली. काय अपॉर्च्युनिटी? सॅनिटरी नॅपकिन्स डिस्पोजेबल. कोणाच्याही लक्षात येणार नाही, हा असा टॉपिक की ज्याची चर्चा सुद्धा होत नाही, बरोबर आहे. आणि ती डिस्पोज कशी होतात?
कधीतरी जाऊन पाहिलं का लँडफिलमध्ये कशी असतात ती? त्या बायका ती गोळा करतात, साध्या हातांनी गोळा करतात ती, बॅक्टेरिया सगळं असतं त्याच्यामध्ये. हा माणूस म्हणला डिग्निटी नाही, ही डिग्निटी दिली पाहिजे. सॅनिटरी नॅपकिन्स कलेक्शन आणि त्याच्यापासून प्लॅस्टिक तयार करायचं आणि उरलेल्याच्यापासून खत तयार करायचं. हे तयार करायचा व्यवसाय 5 वर्षापूर्वी सुरू केला. अरे हा काय धंदा आहे का यार? सगळ्यांनी वेड्यात काढलं. त्याचं नाव अजिंक्य धारिया. 100 कोटी पार केले परवा. ही नावं लिहून घ्या. या सगळ्यांच्या मुलाखती मी घेतलेल्या आहेत. आय हॅव टेकन मोर इंटरव्ह्यूज ऑफ entrepreneurs than politicians because I believe they make the country. The others one know how to destroy the country. एक दुसरी महिला आहे, ती स्वतः एका कंपनीत नोकरीला होती, चांगल्या पगारावर. दिवस गेले, मॅटर्निटी लिव्ह. कंपनीने सांगितलं आता यावर्षी प्रमोशन नाही, कारण तुम्ही हे मॅटर्निटी लिव्हवर जाताय. ती म्हणली का? मला प्रमोशन का नाही, मला इन्क्रीमेंट का नाही? ती बोलली यू आर नॉट गोइंग टू वर्क फॉर 8 months नाव. ती जेव्हा डिलिव्हर करायला गेली तेव्हा तिला एकच भुंगा सतत करत होता की मग लॅक्टेटिंग मदरनी आयुष्यात करायचं तरी काय. त्यावेळेला तिने आपल्या लहान बाळासाठी हगीज आणल्या आणि त्या हगीज बायोग्रेडेबल नव्हत्या. त्या हगीज या विघटन व्हायला 500 वर्ष लागायची. आणि अशा लाखो हगीज समुद्राच्या तळाशी आहेत आणि त्या पावसाळ्यामध्ये पुन्हा शहरात येतात, गंदगी पसरवतात, मासे ते खातात, मरतात. लॉट ऑफ इकॉलॉजिकल प्रॉब्लेम्स. 3 वर्ष त्या बाईंनी याच्यावर रिसर्च केलं आणि बायोग्रेडेबल हगीज काढल्या आणि त्याची डिस्ट्रीब्युशन फ्रँचायझी फक्त लॅक्टेटिंग मदर्सना द्यायची असा नियम केला. 70 कोटीच्या वरती व्यवसाय आहे. विथ झिरो बॅकग्राऊंड ऑफ टेक्स्टाईल्स. तिसरा डॉक्टर, पैसे कमवायला इथे नोकरी तिथे नोकरी, स्वतःचा व्यवसाय. एक छोटीशी अपॉर्च्युनिटी, दुबईला गेले आणि एक पेशंट आला. दुबईचा लेबर होता, पैसे नव्हते. मग लक्षात आलं की सुंदर दुबईची एक मोठी अशी काळी बाजू आहे की जी काळी बाजू म्हणजे त्या लेबरची आहे आणि त्या लेबरकडे पैसा नाही आहे. त्यांच्यासाठी म्हणून त्यांनी आज 38च्या वर डिस्पेन्सरीज काढल्या. अँड टुडे ही इज मोर दॅन अ बिझनेसमन, ट्रीटेड एज मसिहा इन द एंटायर UAE. संजय पैठणकर. थिंक अबाउट इट. क्रॉर्स. आणि त्यांच्या डिस्पेन्सरीमधनं एक पैसा ते मिळवत नाहीत. इट्स द इनोव्हेशन मॉडेल. ही अर्न्स आउट ऑफ डायग्नोस्टिक्स आणि त्याहीपेक्षा सुद्धा आउट ऑफ मेडिसिन्स, कारण ही बाईज इन बल्क. सो दॅट बिझनेस इज इज प्रॉफिट. इंजिनिअरिंगचा एक मुलगा होता, त्यांनी एक साधी प्रॉब्लेम बघितला. डिप्लोमा होणार, काय होणार, आयुष्यात कॉपी पेस्ट करून जगतोय, काय इसको जिंदगी कहते हैं. तो म्हणला नाही, कुछ करना चाहिए. म्हणून त्यांनी एक प्रॉब्लेम पाहिला. आणि तो प्रॉब्लेम काय होता तर एक मुलगी होती, तिला वेणी घालता येत नव्हती कारण हात नव्हता, जन्मानी हात नव्हता. असे किती लोक असतात अपघातानी आणि जन्मानी? 2 कोटी लोक. मग काय करता येईल मला? शिक्षण सोडलं, 3 वर्ष प्रोटोटाईप करण्यात घालवली. IIT मुंबईकडे गेला. ते म्हणजे कॉलेज कुठलं? त्यांनी कॉलेजचं नाव सांगितलं, डिप्लोमा. त्याला पहिले बाहेर हो, हे अशा लोकांना आम्ही आत पण येऊ देत नाही. त्या रात्री तो IIT बॉम्बेच्या फुटपाथवर झोपला होता. पुन्हा लढाई सुरू झाली. जयपूर फुटनी 10,000ची स्कॉलरशिप दिली. 5,000 रुपयात रूम मिळाली. 7 किलोमीटर जाणार, 1 वेळ जेवणार. 3 वर्ष अपयश अपयश अपयश. शेवटी त्यांनी 25 लाखाचा हात आणि पाय 15,000 रुपयात डेव्हलप केला. ज्या कोणाला एक खोटं वाटत असेल, आत्ता फोन लावून देतो त्याला. या प्रत्येकाला मी फोन लावायला तयार आहे. या इंटरव्ह्यूज मी केलेले आहेत, नेटवर टाकलेत, पण आपण भलत्याच गोष्टी बघत असतो यूट्यूबवर. दुसरा एक माणूस 1 एकरामध्ये 1 लाख शेतीमध्ये कमवले. कॅन यू बिलीव्ह दिस? आणि असे त्यांनी 65,000 शेतकरी तयार केलेत. ज्ञानेश्वर बोडके. फ्रॉम ग्रोईंग टू डिस्ट्रीब्युटिंग, एव्हरीथिंग डन बाय हिम. हे त्यांनी केलेलं आहे. 2 ब्रदर्स.
म्हणून एक साईट आहे, किती लोकांनी पाहिले जे शेतीत इन्व्हेस्टमेंट करतात त्यांच्यासाठी सांगतो. त्यांचा पारंपरिक व्यवसाय होता सोने गलाईचा. वाराणसीला जाऊन शिकला, काही होणार नाही कळलं, परत आला आणि वांगी का काहीतरी लावली, सगळी बरबाद. तोला का बरबाद, त्यांची का आली, माझं काहीतरी चुकतंय. तिथे त्याला कळलं बेस्ट प्रॅक्टिसेस आपण फॉलो नाही करत, ती SOP प्रत्येकाला शिकवली पाहिजे. म्हणून त्यांनी त्याचे व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. भारतात जिथे जिथे बेस्ट आहे ते शूट करायला सुरुवात केली. 500 कोटी व्ह्यू आहेत त्याला, 500 कोटी. दॅट्स हिज बिझनेस. राधिका नवरे 40-35ला कंटाळा आला IT इंडस्ट्रीचा, भारताचा आर्ट मॅप तयार केला. सावंतवाडीला लाकडी खेळणी, अमुक ठिकाणी बिदरी वर्क, अमुक ठिकाणी अमुक, आणि परदेशातनं टुरिस्ट घेऊन येते. त्या कलावंताच्या बाजूच्या घरात राहायचं होमस्टेमध्ये आणि ती कला शिकायची. आत्तापर्यंत 15,000 लोकांना तिने भारत दाखवला. आर्ट मॅप ऑफ इंडिया. टेल मी व्हॉट इज दिस इनक्रेडिबल इंडिया. ठाण्यातलाच एक मुलगा आहे अमृत देशमुख, CA. काय करायचं आयुष्याचं, तेच ते ब्लॅक अँड व्हाईट ते सगळं. तरी ठरलं की आपण पुस्तकं चांगली वाचतो आणि त्याचं जिस चांगलं सांगतो. बरोबर आहे. त्याचा व्यवसाय केला CA पेक्षा मोठा, इतका की त्याचा उल्लेख अनेक ठिकाणी मन की बात पासून सर्वत्र झाला. तो अमृत देशमुख. ही अर्न्स मिलियन्स आउट ऑफ इट. चेतन रायकर आर्किटेक्ट होते, सगळेच जण, बरेच जण असतात, पण त्यांनी कॉन्झर्वेशन ही गोष्ट शिकले आणि इंग्लंडच्या राजवाड्यापासून ते जामनगरच्या राजवाड्यापर्यंत, ते इथपासून ते आपल्या हाजी अलीचा दर्गा, हा त्यांना करायला मिळाला. इट्स अ डिफरन्सिएशन ऑफ बिझनेस प्रोडक्ट्स. देवानंद लोंढे अफगाणिस्तानला नोकरी करायला गेले होते, शेजारी बॉम्ब पडला, सगळे मेले, एकटा माणूस जिवंत राहिला. म्हणला आता जीवनाचा अर्थ काय, तो म्हणतो माझ्या गावात जाऊन मी काहीतरी धंदा चालू करणार. 7 वर्ष अपयश, बायकोचे दागिने गहाण पडले, शेवटी त्यांनी हँडग्लोव्ज बनवले आणि अशा बायकांना घेऊन बनवले की ज्यांना सही करता येत नाही. आज प्रत्येकीच्या दारात गाडी उभी आहे, कारण जपानमधला प्रत्येक हँडमोजा हा माणूस बनवतोय. मेड इन इंडिया ओनली फॉर जपान असं लिहिलेलं असतं. मेड इन इंडिया ओनली फॉर जपान. प्रतीक धामनेर आर्किटेक्ट बरेच असतात, त्यांनी सांगितलं हे सिमेंट कॉन्क्रीट यूज नाही करेगा, मी मातीची घरं बांधणार. पुढच्या 3 वर्षाकरता अपॉइंटमेंट मिळत नाही त्याची. आत्ता डहाणूचा मुलगा आहे, फक्त मातीची घरं बांधतो. हे सगळे इंटरव्ह्यू मी केलेले आहेत की ज्यांनी आपलं कॉर्पोरेट, सोनाली फडके कंटेनरची घरं बांधते. अफलातून तुम्हाला सांगतो, इतकी सुंदर घरं पटापट निर्माण करण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. जयंती कठाळे ऑस्ट्रेलियातून परत येताना विमानात व्हेज फूड मिळालं नाही म्हणून चिडून IT इंडस्ट्रीतल्या कंपनीवर लाथ मारली आणि तिने पूर्णब्रह्म काढलं. आज पूर्णब्रह्म इज वन ऑफ द मोस्ट सक्सेस स्टोरीज. दादासाहेब भगत परदेशात नोकरीत अपमान झाला, परत आले आणि बीड सारख्या ठिकाणी मराठवाड्यामध्ये 700 सॉफ्टवेअर इंजिनियर्स काम करतात. सकाळी दूध काढतात मुलं, नदीत पोहतात, दिवसभर काम करतात, संध्याकाळी आई वडिलांबरोबर भजनं गातात. सुंदर लाईफस्टाईल दिली. सगळ्या राजकारण्यांनी त्रास दिले त्यांना. तीच गोष्ट आहे रावसाहेब घुगेची. या सगळ्या मी तुम्हाला कहाण्या काय सांगतोय, त्यातल्यापैकी कुणीही समस्या सांगितली नाही, तर उत्तराचा भाग होणं पसंत केलं. त्यांनी त्यांच्या अपॉर्च्युनिटी स्वतः शोधल्या, दुसऱ्याकडे अपॉर्च्युनिटी विचारत नाही बसले. ही सगळी दृष्टी तुम्हाला आज या लक्षवेधमध्ये मिळो. हा देश MSME मुळेच संपन्न होणार आहे. पुढची 25 वर्ष भारत जेवढा तरुण असणार आहे तेवढा जगातला कुठलाही तरुणाई नसणार आहे. वी आर नाऊ 4th लार्जेस्ट इकॉनॉमी. द ओनली डिफरन्शिएटर टू मेक इट 3rd इज MSME sector and not large sector. So welcome to the developed India. Have developed mind to make India a better place to live with. Thank you very much for listening.